या सगळ्या 9 वर्षांच्या करिअर तुम्ही 2016 सुरू केलं, आज 2025 आहे, 8-9 वर्षांचा हा काळ गेला आहे सगळा. यातल्या तुमच्या काही मेमोरेबल केस स्टडीज आहेत की ज्या तुम्ही कधीच विसरू शकत नाहीत? आता आम्ही IVF क्षेत्रामध्ये काम करतो ना, त्यामुळे तर रोजच हे प्रकार आम्हाला ऐकायला मिळतातच. आणि म्हणजे वेगवेगळ्या प्रत्येक केस चॅलेंजिंग असते, प्रत्येक केस मेमोरेबल असते. पण त्यातली त्यात मला जर म्हटलात तुम्ही की मेमोरेबल आणखीन काय आहे, तर मला 2 केस खूप म्हणजे आठवतात. एक म्हणजे कदाचित तुम्ही ऐकलंय असेल किंवा पेपरलाही वाचलं असेल. वडवणी तालुक्यामध्ये 2 मुलं, एक मुलगा 17 वर्षाचा आणि मुलगी साधारणतः 15.5च्या आसपास काहीतरी होती. ती पुण्याला शिकायला होती आणि सुट्टीमध्ये त्यांच्या गावी आले. आई वडील शेतात काम करायचे म्हणून शेतातही गेले. मे महिना होता. त्या काळामध्ये वीज बऱ्याच वेळेस पडतात आपल्याकडे. ती ज्यावेळेस शेतात गेले त्यावेळेस पाऊस आला म्हणून ती झाडाखाली उभा राहिली. आणि बॅड लक असं की त्यावेळेस त्या झाडाखाली उभं राहिलं नाही पाहिजे. आपण म्हणतो नेहमी वीज पडत म्हणजे पावसामध्ये वीज जर कडकत असेल तर ते झाडाखाली उभं राहिले आणि दोघंही जण ती वीज पडून वारले. ते कपल मेंटली एवढं डिस्टर्ब झालं. त्या महिलेचं वय होतं साधारणतः 48, पुरुषांचं वय होतं त्याचं 52च्या आसपास. त्यांना काहीच सुचत नव्हतं आणि एवढे डिस्टर्ब झाले होते की त्यांच्या फॅमिलीतले सगळे 2-4 जण अगदी 1 महिना हा इन्सिडन्स ओलांडला होता. एका महिन्यातच माझ्याकडे आले की डॉक्टर ह्याला काहीतरी करावं लागतंय, नाहीतर ह्यांना वेड लागेल. मग त्या महिलेमध्ये मी IVF केलं आणि ते सेकंड अटेम्प्टला सक्सेस झाले. ते एवढे म्हणजे अगदी म्हणजे खुश झाले ना की त्यांचा जो चेहऱ्यावरचा जो आनंद आहे तो बघितल्यानंतर, कारण की त्यांना ऑलरेडी दुःख झालं होतं हार्डली 2-3-4 महिन्यापूर्वी. आणि तो आनंद आम्ही बघितला म्हणजे ते कधीच मी विसरू शकत नाही. इतका एक सुंदर एक्सपिरियन्स तो होता. आणि दुसरा एक एक्सपिरियन्स असा होता की लिंबा गणेशच्या जवळ एक छोटंसं गाव आहे. त्या गावामध्ये 25 वर्ष वयाचा मुलगा ॲक्सिडेंटमध्ये वारला. आता त्याची आई जी होती ती साधारणतः तिचं वय होतं 52 वर्ष आणि नवऱ्याचं वय होतं 58 वर्ष. एवढं वयस्कर होते ते. तिची थोरल्या मुलीचं लग्न पण झालेलं होतं. पण ती जो एवढा मोठा मुलगा 25 वर्षाचा बिना लग्नाचा कुणाचं जर वारल्यानंतर तिच्यामध्ये ते सगळे म्हणजे सायकोलॉजिकली डिस्टर्ब होण्याचं सगळं चालू झालं. ती एवढी डिस्टर्ब झाली की तिला अँटीसायकोटिक टॅबलेट चालू केल्या, ऍडमिट केलं, काहीच होईना. तिचा नवरा सहज एकदा आमची एक इंटरनेटवर त्यांनी ऍड बघितली आणि तो माझ्याकडे आला आणि मला विचारलं की डॉक्टर आपण असं माझ्या वाईफला अडचण आहे, ती या गोष्टीमुळे झाली, मग तुम्ही आम्हाला काही ट्रीटमेंट देऊन गर्भधारणा होऊ शकते का? तुम्ही म्हटलं घेऊन या. म्हणजे ती ज्यावेळेस माझ्याकडे आणली होती ती ऑलरेडी अँटीसायकोटिक टॅबलेटवर होती. मग मी आल्यानंतर त्यांना सांगितलं की आपण जे काही गोळ्या आहेत तुमच्या अँटीसायकोटिकच्या सध्या तरी चालू राहू देऊ आणि आपण IVF करू तिचं आणि मग एकदा गर्भ राहिल्यानंतर बघू. तर तिचं आम्ही IVF केलं. योगायोगानं तिला 2 मुलं झाली. तर त्यांचा सुद्धा आनंद म्हणजे इतका मोठा होता की तो 58 वर्षाचा माणूस म्हणजे लिटरली मला पण कधी अपेक्षा नव्हती की तो माझे पाय धरायचा. मी म्हणायचा भगवंत तुम्ही माझ्यासाठी, म्हणजे तो मी कधीच विसरू शकत नाही. मी म्हणायचो तुम्ही मोठे आहेत, पण तो म्हणायचा नाही मला तुम्ही भगवंत आहेत, पाय पडायचा दरवेळेस आल्यानंतर. तो आनंद सुद्धा मी कधीच विसरू शकत नाही. आणि ती स्त्री नंतर आम्ही फॉलोअप घेतला तर ती आज तिला कुठली टॅबलेट चालू नाही, काही नाही. आता ह्या गोष्टीला साधारणतः 3 वर्ष झालेत. असे काही एक्सपिरियन्सेस IVF मध्ये आम्हाला येतात ना, ते खरंच म्हणजे आनंद देऊन जातात आणि काहीतरी समाधान देऊन जातात की आम्ही या लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकलो आणि त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी आम्हाला मदत करायला जो आनंद मिळाला तो करू शकलो.